माझं नाव स्वाती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आन्सर की रिलीज करण्यात आलेली आहे, जे 27 डिसेंबर 2020 ला आपली जी परीक्षा घेण्यात आलेली होती, त्याच्याशी रिलेटेड जे आन्सर की ऑफिशियल आन्सर की रिलीज करण्यात आलेली आहे, आपण त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. म्हणजे आन्सर की आहे इंटरिम किंवा प्रोव्हिजनल आन्सर की आहे, फायनल आन्सर की नाही. म्हणजे या आन्सर की मधील आन्सर्सला आपण चॅलेंज करू शकतो फीडबॅक फॉर्म भरून. आपल्याला जर ते आन्सर्स चुकीचे वाटत असतील तर आपण आपल्या जवळील पुरावा किंवा एव्हिडन्स त्यांना प्रोव्हाइड करून आपण त्या आन्सर्सला करेक्ट करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं जे पेपर 2 आहे कॉमर्सचा, त्यातील मला प्रश्न आढळले जे की तुम्ही चॅलेंज करावा असं मला वाटतं. त्यावरून मी ते तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर पाहूयात पहिला प्रश्न कुठला आहे, त्याचं जे उत्तर आहे ते काय असायला पाहिजे आणि आपल्याला आन्सर की मध्ये काय देण्यात आलेलं आहे, आपण ते एकदा पाहून घेऊयात फ्रेंड्स. मी सोबत तुम्हाला हे देखील सांगू इच्छिते फ्रेंड्स की एक जरी विद्यार्थी फीडबॅक फॉर्म भरत असेल आणि या क्वेश्चन्सला चॅलेंज करत असेल आणि जर हे क्वेश्चन्स बरोबर आले तर नक्कीच आपल्याला क्वेश्चन्सचा आन्सर बदलून भेटेल. म्हणजेच करेक्ट आन्सर आपल्याला फायनल आन्सर की मध्ये देण्यात येईल आणि त्याच आन्सर कीला कन्सिडर करून आपल्याला मार्क्स देण्यात येतील फ्रेंड्स. तर कोणी घाबरायचं किंवा काळजी करण्याची गरज नाही. तुमचे जर प्रश्न चुकीचे झालेत असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः चॅलेंज करू शकता किंवा एखादी जरी विद्यार्थी चॅलेंज करत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचं बेनिफिट होणार आहे. तर चला पाहून घेऊयात ते क्वेश्चन्स कुठले आहेत. तर सर्वात अगोदर माझ्याकडे हे बुकलेट कोड क्रमांक आहे डी. तर त्याप्रमाणे जे प्रश्न आहे 10वा, ऑपरेशनल रिस्क अरायजेस फ्रॉम, त्याचं उत्तर देण्यात काय आलेलं आहे बघा. 10व्याचं आहे, या ठिकाणी बी देण्यात आलेलं आहे, पण उत्तर असायला पाहिजे ए. तर ए कशावरून बघा फ्रेंड्स, तर तुम्ही वरची लाईन वाचा, ऑपरेशनल रिस्क अरायजेस फ्रॉम. तर या ठिकाणी सेम टू सेम लाईन आहे, तुम्ही पाहू शकता. ऑपरेशनल रिस्क अरायजेस फ्रॉम मी अंडरलाईन केलेलं आहे. इनएड्युकेट जे काही आहे, इंटरनल प्रोसेस, पीपल अँड सिस्टम आणि एक्सटर्नल इव्हेंट्स, हे तिन्ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यापासून रिस्क अराइज होते म्हणून सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. तर एक राहिले आहे उत्तर ते डिफॉल्ट. तर डिफॉल्ट याचं उत्तर असायला पाहिजे होतं, तर त्यांनी दिलेलं आहे बी. तर तुम्ही याला चॅलेंज करू शकता आणि याचं उत्तर आपल्याला बदलून आल्यानंतर याचे मार्क्स आपल्याला नक्कीच भेटतील. तर सेकंड बघा, दुसरा आहे पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट आर अनदर 3 P's असोसिएटेड विथ. तर हे देण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. या ठिकाणी बघा 13व्याचं उत्तर आहे देण्यात आलेलं ए. आणि आपल्याला वाटतं, मला वाटतं की ग्रीन मार्केटिंग असायला पाहिजे. तर ते कशावरून, तर या ठिकाणी एक एव्हिडन्स आहे की पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट हे ट्रेडिशनल ग्रीन मार्केटिंग, तुम्ही मी अंडरलाईन केलेलं पाहू शकता ह्या इमेज मध्ये. तर हे ग्रीन मार्केटिंगशी रिलेटेड आहे. तुम्ही वरही पाहू शकता, हे ट्रिपल बॉटम लाईन म्हणून याला म्हटलं जातं. ए देण्यात आलेला आहे पण बी आला पाहिजे. मग यावर आपण याला चॅलेंज करू शकतो, म्हणजे आपल्याला याचं उत्तर बदलून येण्याचे फार जास्त चान्सेस आहेत आणि त्याचा मार्क आपल्याला नक्कीच भेटेल. तर पुढचं क्वेश्चन बघा, मध्ये विचारण्यात आलेलं आहे फ्रेंड्स, सेक्शन्स जे आहेत आपले ITA ऍक्ट मध्ये 65 ते 78 कशाबद्दल आहेत. तर उत्तर हे बघा, ऑफिशियल आन्सर की मध्ये तुम्ही पहा, त्यामध्ये देण्यात आहे 28चं बी. तर तुम्ही हे इमेज पाहू शकता की ऑफेन्सेस साठी आहे, सेक्शन 65 ते 78 ऑफेन्सेस साठी आहे आणि उत्तर देण्यात आलेलं आहे बी म्हणजेच पेनाल्टीज. पण याचं उत्तर असायला पाहिजे ए, ऑफेन्सेस. तर आणि याचं उत्तर नक्कीच बदलून यायचे पूर्ण चान्सेस आहेत आणि याचा आपल्याला नक्कीच बेनिफिट होईल. नेक्स्ट आहे 95वा क्वेश्चन. यामध्ये विचारण्यात आलेला आहे डॅश कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ इथिकल प्रिन्सिपल. तर इथिकल प्रिन्सिपल हे याला कन्सिडर करण्यात येत नाही म्हणून विचारलेला आहे फ्रेंड्स. आणि हे आहे 95वा प्रश्न. या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन मध्ये पाहू शकता 95चं डी देण्यात आलेलं आहे. तर या 95वा क्वेश्चनचा आन्सर देण्यात आलेला आहे डी, इंडेमनिटी. पण इंडेमनिटी हे एक प्रिन्सिपल आहे आणि हे इथिकल प्रिन्सिपल आहे. कारण हे जर इथिकल प्रिन्सिपल फॉलो होत असेल तर या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक छोटंसं नोट डाऊन केलेलं आहे गुगल वरनं, की हे जे आहे हे स्वतःमध्ये इन्शुरन्स कंपनी इथिकल असल्याशिवाय हे नुकसान भरपाईचं जे काही आहे ते
होऊ शकणार नाही त्यांच्याकडून देखील. दे मस्ट बी बिलीव्ह इन अँड प्रॅक्टिस द प्रिन्सिपल ऑफ इंडेम्निफिकेशन असं सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. म्हणजेच लॉजिकली फॉर अन इन्शुरन्स कंपनी अँड इट्स रिप्रेझेंटेटिव्ह टू बी इथिकल. म्हणजेच हे कुठेतरी इथिकल आहे इंडेम्निटी. तर याचं उत्तर असायला पाहिजे होतं इक्विव्हॅलंट प्राइस. तर याला सुद्धा तुम्ही नक्कीच चॅलेंज करू शकता आणि याचं सुद्धा आपल्याला बेनिफिट होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which one of the following is not true about the delegation of authority. तर फ्रेंड्स delegation authority साठी काय ट्रू नाही म्हणून विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा त्याने उत्तर दिलेलं आहे 97वाचं डी. पण डिलिगेशन ऑफ अथॉरिटी हे अपवर्ड डाउनवर्ड असते, रिटर्न अनरिटर्न असते, स्पेसिफिक असते आणि जनरल असते. तर त्याचा एक पुरावा म्हणून या ठिकाणी बघा, ऑन द बेसिस ऑफ इट्स डायरेक्शन्स डिलिगेशन्स कॅन बी डाउनवर्ड, अपवर्ड आणि लॅटरल. ते असू शकते पण याच्याशी तर हे ट्रू नाही म्हणून विचारण्यात आलेलं आहे. पण डिलिगेशन ऑफ अथॉरिटी डाउनवर्ड आणि अपवर्ड असते म्हणजे ते ट्रू आहे. मग काय ट्रू नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर प्रिसाइज अँड वॅग्यू म्हणजेच नेमके आणि अस्पष्ट हे असायला पाहिजे होतं. कारण याच्याच या इमेजच्याच वरती रिटर्न आणि अनरिटर्न जे ओरल असतं सोबतच स्पेसिफिक आणि जनरल असतं हे सगळे पॉइंट्स आहेत फ्रेंड्स. फक्त त्यामध्ये प्रिसाइज आणि वॅग्यू जे आहे ते एकच पॉइंट मिसिंग आहे. तर तेच त्याचं उत्तर असायला पाहिजे आणि देण्यात आलेलं आहे डी पण उत्तर असायला पाहिजे सी. तर याच देखील प्रश्नाला तुम्ही चॅलेंज करू शकता. आणखी एक क्वेश्चन होतं ते क्वेश्चन बघा हे, इफ ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स देन पी इन ब्रॅकेट ए यू जे बी आहे याचं उत्तर असायला पाहिजे सी आणि देण्यात आलेलं आहे 83चं जे उत्तर आहे ते देण्यात आलेलं आहे बी सी. तर एक्झॅक्टली तुम्ही हे वरची लाईन वाचा, इफ ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. आणि आता खालची बघा ह्या इमेज मधली तुम्ही हे लाईन वाचा, इफ टू इव्हेंट्स ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स देन जे आहे तर पी इन ब्रॅकेट ए प्लस पी इन ब्रॅकेट बी जे मी अंडरलाईन केलेलं आहे फ्रेंड्स हे याचं उत्तर असायला पाहिजे. पण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बी. तर तुम्ही या देखील प्रश्नाला चॅलेंज करू शकता. अशा पद्धतीनं हे काही 6 प्रश्न होते फ्रेंड्स आणि या प्रश्नाला तुम्ही चॅलेंज करू शकता. तर चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर वेबसाईटवर जावं लागेल फ्रेंड्स. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता, तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फीडबॅक फॉर्म ऑफ आन्सर की फॉर सेट एक्झामिनेशन टू बी हेल्ड ऑन 27 डिसेंबर 2020 च्या खाली फीडबॅक फॉर्म लॉग इन दिसत आहे आणि आन्सर की सेट एक्झाम 27 डिसेंबर 2020 हे 2 गोष्टी दिसत आहेत. राईट साइडनं तुम्ही आन्सर की डाउनलोड करू शकता आणि लेफ्ट साइडला तुम्हाला दिसत असेल की जे फीडबॅक फॉर्म लॉग इन आहे त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून लॉग इन केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाहून फीडबॅक फॉर्म मध्ये तुमचे क्वेश्चन्स कुठले कुठले आहेत ज्यावर तुम्हाला डाऊट आहे आणि तुम्हाला चॅलेंज करायचे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणाहून फॉर्म भरू शकता. सोबत फ्रेंड्स खाली पाहिल्यानंतर फीडबॅक पब्लिक नोटीस ऑफ सेट एक्झाम 27 डिसेंबर हे दाखवत आहे आणि त्याला ओपन केल्यानंतर आपल्याला दिसत आहे की जे डेट आहे 18 जानेवारी 2021 या दिवशी हे नोटीस आलेली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे देण्यात आलेले पॉइंट्स बघा फ्रेंड्स की क्वेश्चन्स कोणते आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर. आणि दुसऱ्या नंबरवर आहे जे 1000 रुपये पर क्वेश्चन देण्यात आलेला आहे ते काही फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या नावाने आपल्याला पे करायचं आहे. सो इच कॅन्डिडेट कॅन सबमिट ऑनलाईन फीडबॅक फॉर्म भरणं आवश्यक आहे. तर नंतर जर आफ्टर सक्सेसफुल सबमिशन झाल्यानंतर फॉर्म एकदा भरून झाल्यानंतर ऑनलाईन मोड मध्ये तुम्हाला लगेच तुम्हाला प्रिंटआउट घ्यायचं आहे आणि ते प्रिंटआउट फीडबॅक फॉर्म अलॉंग विथ डिमांड ड्राफ्ट जे तुम्ही 1000 रुपये जर तुम्ही 2 क्वेश्चन्स चॅलेंज करत असाल तर 2000 रुपये, 5 क्वेश्चन्स करत असाल तर 5000 रुपये, तुमच्याकडे जे काही आता तुम्ही डीडी काढलात ते डीडी सोबत अलॉंग विथ डिमांड ड्राफ्ट, झेरॉक्स कॉपी, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जे काही आहेत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून जे सेट भवन आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला 5 फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला ते 6 वाजायच्या अगोदर ते
डॉक्युमेंट्स तिथं पाठवायचे आहेत फ्रेंड्स. म्हणजे नो चॅलेंजेस विल बी ऍक्सेप्टेड म्हणलेलं आहे फ्रेंड्स. जर तुमचं फीडबॅक फॉर्म जर ऑनलाईन भरला नसाल तर नो चॅलेंजेस विल बी ऍक्सेप्टेड. जर तुमचे डॉक्युमेंट्स जरी पोहोचले आणि तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला नसाल तर तुमचे डॉक्युमेंट्स ते स्वीकारले जाणार नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे. सोबत दिलेलं आहे इनकम्प्लीट ऍप्लिकेशन, दॅट इज ऍप्लिकेशन विदाउट डीडी रिसिप्ट जर नसेल, ते जर नसेल तर डेडलाईन नंतर, जर त्याची डेडलाईन संपली 5 तारखेच्या नंतर जर ते पोहोचत असेल, त्या अगोदर जर ते इनकम्प्लीट असेल तर ते नंतर स्वीकारले जाणार नाहीत म्हणून देण्यात आलेलं आहे. द चॅलेंजेस विल बी इव्हॅल्युएटेड बाय द एक्सपर्ट. एक्सपर्ट कडून तुमचे आन्सर्स इव्हॅल्युएट केले जातील. आन्सर की विल बी फायनलाइज्ड ॲज पर UGC गाईडलाईन्स अँड द फायनल आन्सर कीज विल बी अपलोडेड ऑन द युनिव्हर्सिटी साइट. तर फायनल आन्सर की आपल्या साइटवर नंतर अपलोड करण्यात येईल आणि जे काही एक्सपर्ट असतील ते आपले आन्सर्स चेक करतील आणि त्यावरूनच आपल्याला फायनल आन्सर की देण्यात येणार आहे. द स्टेट एजन्सी डिसिजन ऑन द स्टुडंट्स फीडबॅक शॅल बी फायनल अँड द रिझल्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ फायनल आन्सर की. या ठिकाणी तुम्हाला नोट करावं लागेल फ्रेंड्स की हे जे प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये आपले आन्सर जर चुकीचे झाले जरी असतील तर आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही, कारण आपले जे मार्क्स आहेत ते फायनल आन्सर कीलाच कन्सिडर करून आपल्याला भेटणार आहेत. द कॅन्डिडेट शुड बी टेक प्रिंट आउट ऑफ द RTGS फॉर्म अवेलेबल ऑनलाईन. तर कॅन्डिडेटला RTGS ची जे प्रिंट आउट आहे ते सोबत घ्यायचं आहे फ्रेंड्स. आणि तर आपले क्वेश्चन जर राईट आले तर आपल्याला त्या क्वेश्चन साठी आपल्याला आपले पैसे परत भेटतील फ्रेंड्स. तर ते परत भेटण्यासाठी तुम्हाला RTGS जे फॉर्म आहे त्या तुम्हाला प्रिंट आउट घेऊन तुमच्या जवळ ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला RTGS फॉर्म सबमिट करावा लागेल. शेवटचा पॉइंट आहे, ॲज पर UGC गाईडलाईन्स अँड ॲज नोटिफाईड इन द नोटिफिकेशन फॉर सेट 27th December 2021 द ग्रीव्हियन्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड वन्स द सेट रिझल्ट इज डिक्लेअर्ड. त्यानंतर तुमची कसलीही कुठलीही तक्रार असेल तर त्या परीक्षेशी रिलेटेड 27 डिसेंबरला घेण्यात आलेल्या परीक्षेशी रिलेटेड नंतर तुमचे कसलेही तक्रारी असतील, एकदा रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर तुमचे कसलेही ग्रीव्हियन्सेसला ऍक्सेप्ट केलं जाणार नाही म्हणून सरळ सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. तर तुमच्याकडे एक चान्स आहे, जर तुम्हाला वाटत असेल चॅलेंज करावं, फीडबॅक फॉर्म भरावं तर तुम्ही भरू शकता. जे काही गाईडलाईन्स दिलेली आहे त्याला फॉलो करून, जे काही रूल्स आहेत त्याला फॉलो करून तुम्ही फीडबॅक फॉर्म भरू शकता. एक जरी विद्यार्थी फीडबॅक फॉर्म भरत असेल तर त्याचा आपल्याला नक्की बेनिफिट होणार आहे. सरळ सांगण्यात आलेलं आहे की फायनल आन्सर कीलाच कन्सिडर केलं जाईल आपल्याला मार्क्स देण्यासाठी. तर फ्रेंड्स हे होते काही क्वेश्चन्स आणि त्याच्याशी रिलेटेड माहिती. जर तुम्हाला हे व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा. आपण 2021 मध्ये जे एक्झाम्स होणार आहेत UGC नेट आणि सेटची त्याची तयारी सुरू ठेवणार आहोत आपल्या चॅनलवरून. तर बेल आयकनला प्रेस करून ठेवा आणि चॅनलशी जुळून राहा. धन्यवाद.